आनंद नावाचं इमोशन मनामध्ये क्रिएट झाल्यानंतर तुमच्या ब्रेनमध्ये अल्फा, बीटा, डेल्टा आणि थीटा ह्या ज्या 4 वेव्स क्रिएट होतात, ज्याच्यामधनं तुमचा जर EEGचा जर पॅटर्न घेतला तर तो परफेक्ट हार्मोनिक्स दाखवतो. परफेक्ट सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ब्लॅक होल क्रिएट झालेलं दिसतं. दिस इज व्हॉट द ॲडव्हान्स फिजिक्स अँड मेडिसिन सेज. विशिष्ट तऱ्हेच्या वेव्ज, अँगर म्हटल्यानंतर एक ग्राफ येतो, टॉइंग, ठीक आहे. जेलसी, टॉइंग. जॉय, आनंद, आनंद नाही हा, जॉय, सुख, टॉइंग. आणि आनंद, टॉइंग. म्हणजे सुखाची वेव, अँगरची वेव, हेट्रेड, जेलसीची फक्त 1 डिग्रीचा फरक आहे. ऐकून धक्का बसेल. म्हणजे सुख आणि दुःख याच्यामध्ये फक्त 1 डिग्रीचा फरक आहे, पण दोन्ही घाणेरडे आहेत. फक्त आनंद नावाची वेव जी आहे, जी तुमच्या बॉडीमध्ये राईट गोल्डन रेशो क्रिएट करते. म्हणजे बोलायचंच झालं तर असं गृहीत धरा, जोर तुम्हाला सायकल चालवता येत नाहीये, तोवर तुम्ही सायकल अशी जरी सेंटरला आणली तरी उजवीकडे तरी पडते तुम्ही किंवा डावीकडे तरी पडता. पण ट्रेनिंग झाल्यानंतर एकदम मध्ये करेक्ट, उजवीकडे पडलात म्हणजे सुख आलं तरी पडलातच आहात, जखमच होणार आहे, पडल्यानंतर लागणारच आहे. सायकल डावीकडे पडली तरी लागणारच आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने वेगळं काय सांगितलं? सुख दुःख समे कृत्वा. सुख आणि दुःख इक्वली बॅड आहेत. उजवीकडे पडून जखमी व्हायचं का डावीकडे पडून जखमी व्हायचं का परफेक्ट बॅलन्स करून अजिबात पडायचं नाही. ही फिलॉसॉफी नाही राहिली आता. ग्राफिक्स मधनं दाखवता येत आहे की जॉय आणि अँगर हे दोन्हींच्याही वेव्स ह्या एकच आहेत. ऑलमोस्ट 1 डिग्रीचा फरक आहे. दोन्ही घाणेरडे आहेत. मग सगळ्यात बेस्ट काय आहे? आनंद. बरं, तुम्ही म्हणाल हा आनंद, आनंद, अरे यार तो तरी कसा निर्माण करायचा? येस, गुड क्वेश्चन. हाऊ टू क्रिएट द ब्लिस विद इन युअर सेल्फ. मला हवी असणारी मर्सिडीज बेंज झाली तर मला समजू शकतो, यार मला दुःख सुख झालं, तुम्ही म्हणता आनंदाने सुख, चल सुख तर सुख, पण मला आनंद म्हणायचा आहे त्याला. पण काहीच घडत नाही आहे माझ्या आयुष्यात. अरे नुसताच म्हणे आनंद क्रिएट करा, आनंद झाला की पुढचा आपोआप घडेल. अरे पण आनंद कसा क्रिएट करायचा? त्याचंही उत्तर आहे, फिजिक्सनी उत्तर दिलंय, ॲडव्हान्स फिजिक्सनी. द ब्लिस वेव गेट्स क्रिएटेड by sharing. The bliss wave is created by sharing. Means what? Spreading over the right harmonics in neg entropy pattern. म्हणजे जे मला मिळालं ते तुम्हाला दिल्यानंतर मला आनंद होतो. इथून दान ही संकल्पना आली धर्मामध्ये, की मी जेवल्यानंतर माझं फिजिकली पोट भरतंय, एनर्जी मिळते, छान वाटतंय. पण माझ्या समोर एक मनुष्य आला की जो 10 दिवस जेवलेला नाहीये, तर माझ्या समोरचं ताट मी न खाता त्याला दिल्यानंतर, मी पोटभर खाल्ल्यानंतर सुद्धा जो एनर्जी पॅटर्न माझ्या मेंदूमध्ये, हार्टमध्ये येत नाही, तो मी त्यातला एकही अन्नाचा कण खाता समोरच्याला दिल्यानंतर, समोरचा अतृप्त होऊन जेवताना बघितल्यानंतर माझ्या मेंदूमध्ये आनंद, टाइम, ही वेव क्रिएट होते, विच इज कॉल्ड शेअरिंग. सो व्हॉट इज द बेस्ट थिंग टू शेअर? अगेन अनदर क्वेश्चन. शेअरिंग, शेअरिंग काय? व्हॉट एम आय सपोज टू शेअर? The best thing that you can share, this is what the advanced quantum physics is love energy, the unconditional love. I love you
without expecting anything in return from you. When I am able to share my love with all of you without expecting anything in return from you, a bliss wave is by default created in my heart, in my brain, and the golden ratio is maintained in my body. So, to have a perfect health, what you need to do is just one simple thing: love unconditionally. This is what the advanced physics is saying. संत मंडळी सांगत होते तर आम्ही त्याला पुराणातली वांगी समजलो, फिलॉसॉफी समजलो. म्हाताऱ्या माणसांसाठी आहे हे सगळं, आमच्यासाठी नाही. वी बिलीव्ह इन सायन्स म्हणून आम्ही जोरात मस्ती केली. पण आज ॲडव्हान्स फिजिक्स सांगताय. अँड दिस इज व्हॉट द ट्रीज डू. शेजारचं एक झाड दुसऱ्या झाडाबरोबर स्वतःची एनर्जी शेअर करतं. आजच्या ॲडव्हान्स मशीननी मोजता येतं. जर एक झाड सुद्धा शेजारी बाभळीचं असू दे ना, तर वडाचा असू दे ना, पिंपळाचा असू दे, हा माझ्या जातीचा नाही आहे, हा माझ्या स्टेटसचा नाही आहे असं नाही म्हणत. स्वतःजवळ असलेल्या वेव्ज, फ्रिक्वेन्सीज, इमोशन्स शेजारच्या झाडाबरोबर शेअर करतं. आणि आम्ही माणसं स्वतःला ॲडव्हान्स सॉफ्टवेअर समजतो आणि आम्ही शेअर करतो का?